हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आता नवी अपडेट आलेली आहे. GMC नांदेड ग्रुप डीचा रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि त्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टसुद्धा जाहीर झालेली आहे. जी एम सी नांदेडच्या DVची खूप दिवसापासून वाट पाहत होते. आता हे DV लिस्ट जाहीर झालेली आहे. जे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात ते GMC नांदेडची ऑफिशियल वेबसाईटवर आलेला नोटिफिकेशन आहे. ज्यामध्ये 86 पदासाठी जी एक्झाम झाली होती त्याची DV लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये लिहिलं आहे की GMC नांदेडची 86 पदाच्यासाठी एक्झाम घेण्यात आलेली होती. त्याची आता कागदपत्र प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन हे 8 जानेवारी व 9 जानेवारीला ठेवण्यात आलेले आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे सांगितलं आहे की ज्या डेटवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यावेळेस हजर राहावे आणि मूळ कागदपत्र मतलब ओरिजिनल डॉक्युमेंट आणि 2 छायाप्रत स्वसांकेत प्रतीसह उपस्थित राहावे. म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट लागेल पण 2 झेरॉक्स सेटही लागेल सेल्फ अटेस्टेडवाले. ठीक आहे. ज्यांची नावे असेल त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावे आणि सेल्फ अटेस्टेड कॉपी घेऊन जावी 2 सेट. ठीक आहे. हे जे काही कागदपत्र तुम्ही पाहू शकता ते घेऊन जायचे आहे. मतलब क्वालिफिकेशन्स, एज प्रूफ, डोमेसियल, OBC असं नॉन क्रिमिलेअर तसे. तर आपण आता पाहत आहोत की कोणाकोणाचे नाव आहे ते आपण चेक करून घेऊ. इथे पहा, जसं फर्स्ट पोस्ट आहे ते शस्त्रक्रियागार सेवक आहे. 2 पोस्ट आहे, 2 लोकांना बोलवण्यात आलेले आहे. नावी 2 आहे, 2 लोकांना बोलवण्यात आले आहे. शिंपी 1 आहे, एकच बोलवण्यात आले आहे. प्रयोगशाळा सेवक 1 पोस्ट आहे, ते एकाला बोलवण्यात आलेले आहे. पण याच्यात थोडं प्रॉब्लेम असं वाटत आहे की जसे 2 पोस्ट आहेत फक्त 2 लोकांना बोलवण्यात आले आहे, म्हणजे एक्स्ट्रा लोकांना बोलवण्यात नाही आले. म्हणजे आता वेटिंग लिस्ट यांनी लावलीच नाही आहे. ते चुकीचे आहे. कारण अगर 2 पोस्ट आहे आणि 2 पोस्ट आहे 2 मुलांना बोलवण्यात आलेले आहे. अगर एकही अब्सेंट राहते तर तो पोस्ट खाली राहील. मग अजून त्यांना DVसाठी अजून एका नोटिफिकेशन काढायला लागेल, अजून नोटीस पाठवावं लागेल, अजून लोकांना बोलवावं लागेल. फालतू हा टाईम वेस्ट होणार आहे. ठीक आहे. म्हणून माझ्या मते तरी 2 पोस्ट आहे तर कमसे कम 4-5 लोकांना बोलवण्यात आलेलं पाहिजे होती, ज्याच्यामुळे त्यांचे टाईम वाचला असताना मुलांचाही टाईम वेस्ट झाला नसता. पण यांनी 2 मुलांसाठी 2च लोकांना बोलवण्यात आले म्हणजे खूप टाईम लागणार आहे. अगर कोणी अब्सेंट राहत असेल तर अजून ते DV लिस्ट काढेल, अजून नाही का लोकांना बोलवण्यात येईल. पण असो, GMC नांदेडची ही DV लिस्ट होती. तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.